Namaskar. We are studying the damaging effect of oxidation reaction on metals, which is studied as corrosion. In last two videos, we have studied corrosion or rusting of iron. आपण धातूवर ऑक्सिडीकरण क्रियेचा होणारा परिणाम म्हणजेच क्षरण याचा अभ्यास करत आहोत. आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये धातूचे क्षरण मग त्यामध्ये लोखंड गंजण्याची क्रिया याचा अभ्यास केलेला आहे. नाउ देर इज वन क्वेश्चन अँड क्वेश्चन इज द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम युटेन्सिल्स in house is lost after a few days. Why does this happen? The luster of the surface of aluminum utensils in house is lost after a few days. Why does this happen? म्हणजेच घरातील ॲल्युमिनियम भांड्याच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी नाहीशी होते. घरातील ॲल्युमिनियम भांड्याच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी नाहीशी होते. मग याचं कारण काय किंवा असं का होतं? तर याचं उत्तर याप्रमाणे सांगता येईल. वेन ॲल्युमिनियम युटेन्सिल्स आर केप्ट एक्सपोज्ड टू एअर, ॲल्युमिनियम रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन एअर, दॅट इज ॲल्युमिनियम अंडरगोज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ॲज अ रिझल्ट thin and dull layer of aluminum oxide is formed on its surface, and therefore the luster of the surface of aluminum utensil is lost after a few days. When aluminum utensils are kept exposed to air, aluminum react with oxygen in air, that is aluminum undergoes oxidation reaction. As a result, thin and dull layer of aluminum oxide is formed on its surface, and therefore the luster of the surface of aluminum utensil is lost after a few days. म्हणजेच जर ॲल्युमिनियमची भांडी हवेत उघडी ठेवली तर ॲल्युमिनियमचा हवेतील ऑक्सिजनबरोबर रासायनिक संयोग होतो. म्हणजेच ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्यामुळं ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ निस्तेज थर जमा होतो आणि या पातळ आणि निस्तेज थरामुळं ॲल्युमिनियम भांड्याच्या पृष्ठभागावरील चकाकी नाहीशी होते. म्हणजेच जर ॲल्युमिनियमची भांडी हवेत उघडी ठेवली तर ॲल्युमिनियमचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्या ऑक्सिडीकरणातून ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ आणि निस्तेज थर तयार होतो. तो त्या भांड्याच्या पृष्ठभागावर जमा होतो आणि त्यामुळं भांड्याच्या पृष्ठभागावरील चकाकी काही दिवसांनी नाहीशी होते. हे उत्तर सांगता येईल. नाव इक्वेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन. आता या रासायनिक अभिक्रियेचं समीकरण. वेन ॲल्युमिनियम युटेन्सिल्स आर केप्ट एक्सपोज्ड टू एअर, ॲल्युमिनियम रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन एअर टू फॉर्म thin and dull layer of aluminum oxide. The formula of aluminum oxide is Al2O3. Now this equation is unbalanced equation. On the reactant side there are 2 atoms of oxygen, and on the product side there are 3 atoms of oxygen. Therefore, to balance the oxygen atoms in equation, we use factor 3 for O2 on reactant side and factor 2 for Al2O3 on product side. Now, number of oxygen atom on reactant side is 6. Similarly, on the product side also there are 6 oxygen atoms. Then aluminum atoms. On the reactant side there is 1 aluminum atom, while on the product side there are 4 aluminum atoms.
Therefore, to balance the aluminum atoms in equation, we use factor 4 for Al. Hence, due to oxidation of aluminum due to oxygen in air, the luster of the surface of aluminum utensil is lost after few days. Hence, we have completed corrosion. Now we will we will study the damaging effect of oxidation reaction on food, which is studied as rancidity. Hence, our next point is rancidity. आता जो आपण अभ्यास करणार आहोत तो आहे अन्नावर ऑक्सिडीकरण क्रियेचा होणारा घातक परिणाम. अन्नावर ऑक्सिडीकरण क्रियेचा जो हानिकारक किंवा घातक परिणाम होतो त्याचा अभ्यास खवटपणा म्हणून केला जातो. रॅन्सिडिटी म्हणजेच खवटपणा. जर आपण शेंगदाणे बरेच दिवस ठेवले किंवा तेल किंवा तूप किंवा तळलेले पदार्थ बरेच दिवस ठेवले तर काही दिवसांनी त्या शेंगदाण्याला, तेलाला, तुपाला किंवा तळलेल्या अन्नपदार्थाला एक विशिष्ट दुर्गंधी येते किंवा त्यांची चव खराब होते. तर अशी जी अन्नपदार्थाची स्थिती होते त्याला म्हणतात रॅन्सिडिटी किंवा अन्न खवट होणे. म्हणजे तेल असेल, तूप असेल, शेंगदाणे असतील किंवा तळलेले पदार्थ असतील ते आपण खवट झाले असं म्हणतो. आता खवटपणा म्हणजे काय, नेमकं त्याची व्याख्या किंवा ते कशामुळं होतं. सो द कंडिशन्स produced by aerial oxidation of fats or oils in food marked by unpleasant foul odor and taste is called rancidity. The conditions produced by aerial oxidation of fat or oils in foods marked by unpleasant foul odor and taste is called rancidity. म्हणजेच अन्नातील तेलाचं किंवा मेदाचं म्हणजे तुपाचं किंवा तेलाचं हवेतील ऑक्सिजनमुळं ऑक्सिडीकरण होऊन त्या अन्नपदार्थाला नको असणारा वाईट वास म्हणजेच दुर्गंधी आणि त्या अन्नपदार्थाची चव खराब होणे, बिघडणे ही स्थिती म्हणजेच रॅन्सिडिटी. अन्नातील तेलाचं किंवा तुपाचं हवेतील ऑक्सिजनमुळं ऑक्सिडीकरण होऊन त्या अन्नपदार्थाला नको असणारा दुर्गंधीयुक्त वास येणे, त्याचबरोबर त्या अन्नपदार्थाची चव खराब होणे अशी स्थिती म्हणजेच अन्नपदार्थ खवट होणे. म्हणजेच अन्नातील तेलाचं किंवा तुपाचं हवेतील ऑक्सिजनमुळं ऑक्सिडीकरण होतं आणि या क्रियेमुळं त्या अन्नाला एक दुर्गंधी येते, त्या अन्नाची चव खराब होते. तर ही अन्नाची स्थिती म्हणजेच अन्नपदार्थ खवट होणे.
हा त्याचा अर्थ. आणि उदाहरण सांगितले, जर शेंगदाणे असतील, तेल असेल, तूप असेल किंवा तळलेले पदार्थ असतील तर ते जर अधिक काळ ठेवले तर त्यांना दुर्गंधी येते, त्यांची चव खराब लागते. ही स्थिती म्हणजेच खवटपणा. देन वेन ऑइल or fat is left aside for long time or fried food is left aside for long time, it undergoes oxidation and becomes rancid. When oil or fat is left aside for long time or fried food is left aside for long time, it undergoes oxidation reaction and becomes rancid. म्हणजेच जर आपण तेल किंवा तूप अधिक काळ ठेवलं, जास्त दिवस ठेवलं किंवा तळलेले पदार्थ जास्त दिवस ठेवलं तर त्या अन्नपदार्थाचं हवेतील ऑक्सिजनमुळं म्हणजेच एरियल ऑक्सिडेशन, हवेतील ऑक्सिजनमुळं ऑक्सिडेशन होतं आणि त्या ऑक्सिडीकरणामुळं ते अन्नपदार्थ म्हणजे तेल असेल, तूप असेल किंवा तळलेले पदार्थ असतील तर ते अन्नपदार्थ खवट होतात. म्हणजेच त्या अन्नपदार्थाला दुर्गंधी येते, त्यांची चव बिघडते. जर आपण असे अन्नपदार्थ तेल, तूप किंवा तळलेले अन्नपदार्थ अधिक काळ ठेवले तर त्यांचं हवेतील ऑक्सिजनकडून ऑक्सिडीकरण होतं आणि त्यामुळं ते खवट होतात. सिमिलरली इफ food is prepared in rancid oil or fat, then it have foul odor and its taste also changes. If food is prepared in rancid oil or fat, then it have foul odor and its taste also changes. म्हणजे जर आपण खवट झालेल्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये अन्नपदार्थ तयार केले तर त्या अन्नपदार्थाला दुर्गंधी येते. त्याचबरोबर त्या अन्नपदार्थाची चवसुद्धा बदलते, म्हणजे ती चव खराब लागते. जर आपण खवट झालेल्या तेलात, तुपात जर अन्नपदार्थ तयार केले तर त्या अन्नपदार्थाला दुर्गंधी येते. त्याचबरोबर त्या अन्नपदार्थाची चवसुद्धा खराब होते. हेन्स द कंडिशन प्रोड्युस्ड बाय एरियल ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स or oils or fried foods and marked by unpleasant foul odor and taste is called rancidity. Then prevention of rancidity. आता हा जो अन्नाला येणारा खवटपणा आहे तो आपला कशा प्रकारे रोखता येतो ते पाहायचं आहे, म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ रॅन्सिडिटी.
prevention of rancidity. So, first prevention, rancidity. In food prepared in oil or ghee is prevented by using antioxidants. Rancidity in food prepared in oil or ghee or fat is prevented by using antioxidants. म्हणजेच प्रतिऑक्सिडीकारकांचा उपयोग करून आपल्याला तेलात किंवा तुपात तयार केलेल्या अन्नपदार्थाचा खवटपणा टाळता येतो. जर आपण प्रतिऑक्सिडीकारके अँटीऑक्सिडंट्स वापरले, त्या अन्नपदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट टाकले, तर तेलामध्ये किंवा तुपामध्ये तयार केलेल्या अन्नपदार्थाला येणारा खवटपणा टाळता येतो. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय अँटीऑक्सिडंट? सो antioxidants are the substances which are used to prevent the damaging effect of oxidation reaction on food. Antioxidants are the substances which are used to prevent the damaging effects of oxidation reaction on food. Antioxidants किंवा प्रतिऑक्सिडीकारके म्हणजे असे पदार्थ की ज्यांचा उपयोग अन्नावर ऑक्सिडीकरण क्रियेचा होणारा घातक परिणाम टाळण्यासाठी केला जातो. असे पदार्थ म्हणजेच ऑक्सिडंट. ज्या पदार्थांचा उपयोग अन्नावर ऑक्सिडीकरण क्रियेचा होणारा घातक परिणाम टाळण्यासाठी केला जातो, असे पदार्थ म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स किंवा प्रतिऑक्सिडीकारके. नाउ सम अँटीऑक्सिडंट्स आर नॅचरल व्हाईल सम अँटीऑक्सिडंट्स आर सिंथेटिक. काही अँटीऑक्सिडंट्स हे नैसर्गिक आहेत, तर काही अँटीऑक्सिडंट्स हे तयार केलेले आहेत, सिंथेटिक आहेत. फॉर एक्झाम्पल विटॅमिन सी आर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा विटॅमिन सी हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे. विटॅमिन सी इज द नॅचरल अँटीऑक्सिडंट. सॉस किंवा जाम यांच्यामध्ये विटॅमिन सी ॲड करतात, त्याचं ऑक्सिडीकरण होऊ नये म्हणून. विटॅमिन सी इज ॲडेड टू द फूडस्टफ लाईक सॉस और jam to prevent their oxidation. Similarly, some synthetic oxidants are BHA, that is butylated hydroxy anisole or BHT, that is butylated hydroxy toluene or
TBHQ, that is tertiary butyl hydroquinone. So these are some synthetic antioxidants which are used to prevent rancidity in food. BHA, butylated hydroxyanisole, BHT, butylated hydroxytoluene, and TBHQ, that is tertiary butyl hydroquinone. So these are the some antioxidants which are used to prevent rancidity in food. अन्न खवट होऊ नये म्हणून हे काही प्रतिऑक्सिडीकारक आहेत की यांचा उपयोग केला जातो. देन सेकंड, प्रिव्हेन्शन. The process of oxidation of food can be slowed down by storing it in airtight container. The process of oxidation of food can be slowed down by storing it in airtight container. म्हणजे जर अन्नपदार्थ आपण हवाबंद डब्यात ठेवले तर त्या अन्नपदार्थाचं होणाऱ्या ऑक्सिडीकरण क्रियेचा वेग कमी होतो. तर अशा प्रकारे हवाबंद डब्याचा उपयोग करून अन्नपदार्थाच्या ऑक्सिडीकरणाचा वेग आपला कमी करता येऊ शकतो. ना फॉर एक्झाम्पल कुरकुरे or chips are stored in airtight packets. आपल्याला माहीत आहे कुरकुरे असतील किंवा चिप्स असतील तर हे एअरटाईट पॅकेटमध्ये असतात आणि त्या पॅकेटमध्ये हवा असते. आता हवा म्हणजे काय नेमकं? सो इन दिस पॅकेट नायट्रोजन इज फिल्ड. त्या पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. नायट्रोजन ॲक्ट ॲज अँटीऑक्सिडंट. नायट्रोजन स्लोज डाऊन द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ कुरकुरे और चिप्स. नायट्रोजन हा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्या पॅकेटमध्ये कुरकुरेच्या किंवा चिप्सच्या पाकिटामध्ये नायट्रोजन वायू भरलेला असतो. त्या नायट्रोजन वायूमुळं त्या कुरकुऱ्यांचं किंवा चिप्सचं ऑक्सिडीकरणाचा वेग मंदावतो, कमी होतो. हेन्स नायट्रोजन ॲक्ट ॲज अँटीऑक्सिडंट and therefore it is recommended that to use airtight container for storing the oil for long time, as the process of oxidation of food is slowed down by storing it in airtight container. It is recommended to use airtight container for storing the oil for long time. It is recommended for using the airtight container to store oil for long time. आपण जर हवाबंद डब्याचा वापर केला तर त्या ठिकाणी अन्नाच्या ऑक्सिडीकरणाचा वेग कमी होतो आणि त्यामुळंच तेल जास्त दिवस टिकून राहण्यासाठी तेलाची साठवणूक हवाबंद डब्यात करण्यासाठी सांगितलं जातं. हेन्स वी हॅव कंप्लीटेड द थर्ड टॉपिक फ्रॉम सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट, दॅट इज केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. तर अशा प्रकारे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील तिसरं प्रकरण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे
हे पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.